नमस्कार मित्रांनो, आज जवळपास आठवडाभराने भारतात परत आलेलो आहे. गेला आठवडाभर 16 तरुण संशोधक, चिंतक, प्राध्यापक, पत्रकार अशा मंडळींसोबत मीही इस्रायलच्या दौऱ्यावर होतो. इस्रायलला याच्यापूर्वी मी जाऊन आलेलो असलो तरी 7 ऑक्टोबरचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आणि हे सगळं युद्ध लेबनॉन असेल, इराण असेल, येमेन असेल, पहिल्यांदा इस्रायलला गेलो होतो आणि त्यामुळे 7 दिवस सकाळी 7:30-8 ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम असायचा. त्याच्यातही रोजचा एक व्हिडिओ तिकडनं करू शकत होतो. अर्थात विषयांशी फार संबंध नव्हता, कारण तुम्ही दिवसभर बाहेर असता आणि खास करून गाझापट्टीच्या सीमेवर जाऊन आलो. गाझाच्या जिथे 7 ऑक्टोबरचा दहशतवादी हल्ला झाला तिथे गेलो होतो. नंतर ज्याला पाश्चिमात्य लोक सेटलमेंट म्हणतात आणि इस्रायलच्या दृष्टीने त्यांचे जे वसाहती आहेत जॉर्डन नदीच्या पश्चिम खोऱ्यातल्या, त्याला ते जुडिया आणि समारिया असे 2 प्रांत म्हणतात, त्या एका वसाहतीलाही भेटून आलो, तिथेही जाऊन आलो. हायफाला जाऊन आलो. हायफामध्ये महापौरांची भेट झाली. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची बातमी आलेली आहे आणि तिथे त्यांच्यातही उत्सुकता आहे. अनेक पदर बघितले, पण त्याच्याबद्दल सविस्तर नंतर बोलीन, कदाचित लिहीन, कल्पना नाही. पण आजचा जो विषय आहे तो त्याच्याशीच निगडीत आहे. कारण आता गेले 3 दिवस जपानच्या पंतप्रधान टाकाइची सनई आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर आहेत. काल आपण सगळ्यांनी व्हिडिओ बघितले असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं स्वागत केलं. भारत आणि जपानमध्ये 129 करार झाले. जपान हा आणि मॉरिशस वगैरे मी धरत नाही, कारण बहुतेक ते आपलेच पैसे बाहेर जाऊन आत येतात. पण अन्यथा जपान हा भारतातल्या सगळ्यात मोठ्या गुंतवणूकदार देशांपैकी एक आहे. मग त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन असेल, मोठमोठे पायाभूत सुविधा प्रकल्प असतील, अटल सेतू, मुंबईतल्या मेट्रो लाईन, वेगवेगळे महामार्ग, औद्योगिक वसाहती, सगळ्यासाठी जपाननी कर्ज दिलेलं आहे. अर्थात ते काही जपान दानधर्म करत नाही आहे. जपानचंही त्याच्यामध्ये फायदा आहे, कारण जपानमध्ये व्याजदर बरेचदा उणे असतात आणि त्यामुळे इतर देशांना कर्ज देऊन त्याच्याद्वारे जपानचं तंत्रज्ञान, जपानच्या कंपन्यांना फायदा होत असेल तर हा जपानच्या परराष्ट्र संबंधांचं एक मॉडेल आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की टाकाइची सनई यांच्या भारत भेटीतही तीच गोष्ट जाणवते जी इस्रायलमध्ये फिरताना जाणवत होती. जपान असो किंवा इस्रायल असो, हे दोन्ही देश अमेरिकेशी अतिशय घट्टपणे जोडलेले देश आहेत, अतिशय जवळचे संबंध असलेले देश आहेत. आणि भारतही गेली 25 वर्ष भारत अमेरिका संबंध अतिशय घट्ट होत होते, सातत्याने प्रगतीपथावर होते. जवळजवळ अमेरिकेत जे 45 लाख भारतीय आहेत त्यातले काही नागरिक आहेत, त्यांना भारतीय म्हणता येणार नाही, पण भारतीय वंशाचे अमेरिकन म्हणता येतील, किंवा जे अमेरिकन होऊ पाहणारे त्या प्रतीक्षा यादीत आहेत ते, आणि नुसते काही काळासाठी नोकरीसाठी, शिक्षणासाठी गेलेले आहेत. हा जवळजवळ 25 लाख लोक हे भारत अमेरिका संबंधांचं एक मजबूत त्याचं फाउंडेशन म्हणता येऊ शकेल, पाया म्हणता येऊ शकेल ते आहे. आणि या तिन्ही देशांची अवस्था अशी झाली आहे की एकूणच अमेरिकेबद्दल एक प्रकारचा अविश्वास निर्माण झालेला. याच्यामध्ये अमेरिका चांगलं वाईट हा विषय नाही आहे. अमेरिका बदलते आहे. जगात जे परिणाम होत आहेत त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, अमेरिकेतली वाढती विषमता असेल, समाज माध्यमांमुळे होणारे बदल असतील, बेकायदेशीर स्थलांतर असेल, अनेक गोष्टींमुळे अमेरिका बदलते. आणि अमेरिका बदलत असल्यामुळे अमेरिका अधिक आत्ममग्न, एककल्ली अशी होते आणि त्याचा परिणाम जपान आणि अमेरिका संबंधांवरही होत आहे. त्याचा परिणाम अमेरिका आणि इस्रायल संबंधांवरही होतो. हे संबंध मजबूत राहतील, पण तरी देखील काहीतरी बदलतं ही जाणीव सगळीकडे लोकांना झालेली आहे. आणि त्यामुळे सगळीकडेच एक इन्शुरन्स पॉलिसी
आपल्याला हवी. म्हणून हे जे अमेरिकेचे मित्र देश आहेत त्यांच्यातलं परस्परातील सहकार्य वाढताना दिसत आहे. भारत जपान संबंधातही ही गोष्ट होताना दिसते. आणि त्यामुळे तुम्ही जर या दौऱ्याच्या मध्ये घेतले गेलेले विषय जर बघितले, अनेकदा माझं या विषयांबद्दलही फार थोडंसं एक म्हणजे मी ज्याला एक संशयी वृत्तीचा माणूस आहे. आणि त्यामुळे अनेकदा ज्या घोषणा केल्या जातात त्या केवळ नैमित्तिक असतात, पुढे त्याचं काही होत नाही हे सगळं माहिती आहे. पण तरी देखील ज्या गोष्टी होतात, म्हणजे घोषणा 10 होत असतील तर प्रत्यक्षात 4च गोष्टी होतात. आणि सगळीकडे होतं, म्हणजे असं काही फक्त भारताच्या बाबतीत होतं असं नाही, सगळ्या देशांच्या परस्पर संबंधात अशा गोष्टी होतात. परंतु ज्या घोषणा ज्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे त्याच्यामध्ये एकतर अमेरिकेच्या डॉलरला पर्याय म्हणून येन आणि रुपयामध्ये व्यापार असेल, संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य असेल, आत्मनिर्भरता भारत ते करतोच आहे, पण जपानही त्या दिशेने वाटचाल करतं आहे. अमेरिकेने जर आपल्या डोक्यावर सुरक्षेची छत्री पुरवली नाही तर चीन, उत्तर कोरिया या देशांविरुद्ध आपण कशा प्रकारे आपला निभाव लागेल ही जाणीव जपानला झालेली आहे. आणि त्या दृष्टीने जपान संरक्षण क्षेत्रात काम करतं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या क्षेत्रामध्ये जी गोष्ट अमेरिकेने केली, अँथ्रोपिकसारख्या बलाढ्य कंपनीला त्यांचं सर्वोत्तम तंत्रज्ञान बाजारातनं काढायला सांगितलं, त्याच्यामुळे देखील अमेरिकेचे मित्र देश आहेत, सगळे एक कोणी शत्रू नाही आहेत, मित्र देश आहेत, ज्यांना असं वाटत होतं की अमेरिकेत केलं गेलेलं संशोधन आपल्या सगळ्यांच्याही कामी येईल आणि एक इकोसिस्टीम त्याच्यातनं तयार होईल. भारतातही नंदन निलेकणीसारखे लोक म्हणत आहेत आणि मला ते समजतं, मी की त्यांना विरोध करत नाही आहे, की आपली शक्ती ज्याच्यात आहे त्याच्यात आपण काम केलं पाहिजे. उगाच अमेरिका करते म्हणून आपण करता कामा नये. अमेरिका अतिशय ज्याला अतिशय ताकदवान अशा सेमीकंडक्टर, त्याच्या चिप्स बनवणं, LLM बनवणं याच्यावर आपली ऊर्जा खर्च करते. भारताकडे तेवढी साधन संपत्ती नाही आणि त्यामुळे आपण अमेरिकेचं अनुकरण करून अर्ध्यावर कुठेतरी जाऊन लटकण्यापेक्षा आपण आपल्या दृष्टीने काम केलं पाहिजे. पण जेव्हा अमेरिका असा विचार करते की आमचं सर्वोत्तम तंत्रज्ञान आम्ही आमच्यापाशीच ठेवू, अगदी मित्र देशांनाही देणार नाही, तर मग सगळीकडेच एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. आणि त्या अस्वस्थतेतून नवीन गोष्टी घडताना दिसत आहेत. भारत जपान संबंध जसे म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टीनेही आणि एकूणच दोन्ही देशांच्या दृष्टीने, म्हणजे एका प्रकारे दुसऱ्या महायुद्धात भारत आणि जपान, नेताजी सुभाषचंद्र बोस जपानच्या मदतीने लढत होते, जपानचा पराभव झाला, जपानवर अनेक मानहानिकारक अटी लादल्या गेल्या, जपानवर स्वतःच्या संरक्षणासाठीही सैन्य ठेवायचं नाही अशी अट लादली गेली, जपानच्या अनेक लष्करी नेत्यांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटले चालवण्यात आले आणि त्यावेळेपासून भारत जपानच्या बाजूने उभा आहे. मग देशामध्ये काँग्रेस असो किंवा थर्ड फ्रंट असो किंवा भाजपा असो, भारत आणि जपान संबंध, भारत आणि रशिया संबंध कायम मजबूत राहिलेले आहेत, सशक्त राहिलेले आहेत. आणि खास करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर, त्याच्या आधीही गुजरातचे मुख्यमंत्री असताना जेव्हा संपूर्ण पाश्चिमात्य जगात त्यांना एक हिटलर ठरवण्याचा प्रयत्न झाला, एक नरसंहार करणारा नेता वगैरे अशा प्रकारची प्रतिमा त्यांची तयार करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा जपान, इस्रायल हे देश होते ज्यांनी मोदींचं स्वागत केलं. आणि तेव्हापासून खास करून नरेंद्र मोदींच्या बाबतीत बोलायचं झालं तर जपानबरोबरचे त्यांचे संबंध, त्याच्या आधी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांचीही हत्या करण्यात आली, त्यांचे आणि मोदींचे संबंध, भारताचे आणि जपानचे संबंध, म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने प्रगतीपथावर असल्या तरी गेल्या 2 वर्षात ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून ज्या प्रकारचे तरेवाईक निर्णय ते घेत आहेत, त्यातले काही निर्णय अमेरिकेच्या हितासाठी आहेत, म्हणजे आपल्यासाठी ते विचित्र असतील, तरेवाईक असतील, ते अमेरिकेच्या हितासाठी, काही निर्णय ट्रम्प स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या कुटुंबियांच्या फायद्यासाठी घेत आहेत. पण या निर्णयामुळे जी अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्या अस्वस्थतेतनं मला असं वाटतं की भारत आणि जपान संबंध कात टाकत आहेत. आणि तशीच गोष्ट इतरही काही देशांबरोबर आपली सुरू आहे. आणि त्यामुळे टाकाईची सनई यांचा भारत दौरा महत्त्वाचा आहे. मी त्याच्यामध्ये कुठले करार झाले आणि त्याच्यातनं काय होणार याच्यामध्ये सगळ्यात जाणार नाही, ह्या सगळ्या ही परिभाषा आहे, म्हणजे त्याचं पण जी मनात अस्वस्थता असते आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्या देशाकडे विश्वासाने बघू शकता
त्याच्यापैकी जपान हा एक देश आहे. या दृष्टीने टाकाईची सनई यांची भारताची भेट त्यांचा पहिला अधिकृत दौरा आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत आणि त्यामुळे एक प्रकारचं नवीन संरचना, नवीन जाळं विणलं जात आहे. त्या दृष्टीने या सगळ्या घडामोडी आहेत त्या अधिक महत्त्वाच्या आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.